स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू असल्याची चर्चा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती. ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार. 6 फुटीर खासदारांना पाठवलं पत्र. विलिनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून आक्षेप, तर पत्राला केराची टोपली दाखवली. शिंदेंचा पलटवार. सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच. सच्चिदानंद सिंग यांच्या नोटीसवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. पक्षात कोणताही असंतोष नसल्याचा दावा. अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते फडणवीसांची भेट घेणार. अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळणार का, याकडे लक्ष. बोगस बियाणं प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची घोषणा. कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी मारकुट्या रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. आरोग्याचं कारण देत 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. पुण्यातील मोशी दुर्घटना प्रकरणी अशोक कुमार गुप्ताला पोलीस कोठडी. 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम. मोशी दुर्घटनेची चौकशी होणार. समय रैनाच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. समय रैनाला 10 लाखांचा दंड ठोठावण्याचा इशारा. न्यायालयाची दिशाभूल केल्याचं निरीक्षण. पंतप्रधान मोदी यांचं डॉक्टर सुभाष चंद्रांना पत्र. नंदकिशोर गोयंका यांच्या निधनावर दुःख व्यक्त. नंदकिशोर गोयंका यांच्या जाण्यानं समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनची सुरुवात दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने करूयात. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानं राष्ट्रवादीसह राज्यात खळबळ उडाली. सच्चिदानंद सिंग यांनी त्यांच्या वकिलामार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, पक्षाचे सरचिटणीस ब्रुजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली. त्यांच्या नोटीसला उत्तर देण्याची राष्ट्रवादीकडून आता हालचाल सुरू झाली आहे. दरम्यान सच्चिदानंद सिंग यांनी स्वतःहून ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणी आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. बघूयात. दादा का बनाया हुआ राजकारणी आज भी खड़ा है, आज तक रहेगा. और जब तक लीगली चुनाव नहीं हो जाएगा तब तक इसको खंडित करने का मेरे हिसाब से अधिकार नहीं है. अभी तक सुनेत्रा बहनी पवार को औपचारिक राष्ट्रीय अध्यक्ष का पत्र ये सिलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं लिखे हैं रेजुलेशन का, वही मैं लिखवाना चाहता हूँ. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर नोंदवलेला हा आक्षेप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं सच्चिदानंद यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या 7 पानी नोटीसमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला. सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप काय आहेत, एक नजर टाकूया. अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं. मात्र ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाळण्यात आली नाही. मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनातील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिल 2026ला निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारात विसंगती आहे. प्रतिनिधींना वैध सूचना देण्यात आली नाही, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला अवैध ठरवावं. पक्षाच्या संविधानानुसार नव्याने स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यात यावी, असे आक्षेप नोंदवण्यात आले. दादा का बनाया हुआ राजकारणी आज भी खड़ा है, आज तक रहेगा. और जब तक लीगली चुनाव नहीं हो जाएगा तब तक इसको खंडित करने का मेरे हिसाब से अधिकार नहीं है.
तो ये कमेटी में हूँ। मेरे को कोई शौक नहीं है कि मैं लगातार सेक्रेटरी बनूं। मैं तो 3 टर्म का सेक्रेटरी हूँ, मैं 2 टर्म का अध्यक्ष हूँ झारखंड में। तो ये मैं सवाल पार्टी के मजबूती के लिए उठा रहा हूँ। बार बार समझिए मेरा सवाल को, कि कोई विरोधी ताकत इसको कहीं से गैच न कर ले। इस मामले को हम लोग, इसको अभी क्या भूल हुआ है, अभी हम लोग बैठ जाएंगे, अभी हम लोग आपस में बातचीत कर लेंगे तो ये मामला का समाधान हो जाएगा। हम लोग जवाब दे देंगे मिलजुल करके, आला कमान के माध्यम से जनता को भी जवाब दे देंगे। सच्चिदानंद यांनी थेट कायदेशीर नोटीस पाठवल्यानं राष्ट्रवादी पक्षातील वाद उघड झालाय. त्यामुळे आता पक्षानेही सच्चिदानंद यांना पक्षातील अंतर्गत बाब चव्हाट्यावर आणल्याप्रकरणी जाब विचारायला सुरुवात केली आहे. असे पद्धतीनं प्रश्न उपस्थित करून लीगल नोटीस पाठवून त्या ठिकाणी पक्षाची बदनामी करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. उलट सच्चिदानंद यांनी या संदर्भामध्ये अपॉलॉजी व्यक्त केली पाहिजे आणि जर काही मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी पक्षाच्या योग्य प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी स्वतःची भूमिका जी आहे ती मांडली पाहिजे. तिथं समाधान नाही झालं तर त्यांनी पुढचं पाऊल उचललं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जी प्रक्रिया पार पाडायची असते ती सगळी प्रक्रिया त्या दिवशी ती पार पाडली गेलेली आहे. नॅशनल कन्व्हेन्शन त्या ठिकाणी घेऊन रीतसर सुनेत्रा वहिनींचा अर्ज भरून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार झालेली ती एक प्रक्रिया आहे. आणि सगळी माहिती ही इलेक्शन कमिशनला सुद्धा आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींकडनं ती पाठवली गेलेली आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. त्यामुळेच राष्ट्रवादीनं आता ही नोटीस पाठवणाऱ्या सच्चिदानंद यांच्या मागे असलेल्या मास्टर माइंडचा शोध सुरू केलाय. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणी आहे हे तपासलं जाणार आहे. सध्या नोटीस प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यापूर्वी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह पाहायला मिळाला होता. याच कलहाची पुढची आवृत्ती तर ही नाहीये ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्या सच्चिदानंदाला महाराष्ट्रातून कोणी उठवलंय का हे खरं शोधलं पाहिजे. कारण झाडीतला शुक्राचार्य हा झारखंडचा नसेलच. कारण काय, सुनेत्रा वहिनींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खुपणं साहजिक आहे. त्यामुळे ह्या झाडीतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे. तो प्रफुल्ल पटेल के साइड से हुआ है, तो ये कहना कि मैं प्रफुल्ल पटेल के इशारे पर काम कर रहा हूँ, ये कहीं से भी सत्य नहीं है। मैं पार्टी का एक वफादार सिपाही हूँ, किसी भी व्यक्ति का आदमी या लॉयल नहीं हो सकता। मैं पार्टी के प्रति लॉयल हूँ, पार्टी के संगठन के प्रति लॉयल हूँ, पार्टी के नेताओं जो हमारे जो सीनियर सुपीरियर हैं उनके प्रति मैं लॉयल हूँ, उनके कर्मों का स्वागत करता हूँ। पार्टी के कार्यकर्ताओं के प्रति लॉयल हूँ, जनता के प्रति लॉयल हूँ, किसी व्यक्ति के प्रति मैं लॉयल नहीं हूँ। राष्ट्रवादीतील या अंतर्गत कलहावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व आलबेल नाही. हा पक्ष लवकरच फुटल्याचं चित्र हे महाराष्ट्राला दिसून येईल. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव राहिलेल्या सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली. अध्यक्ष निवडीच्या 4 महिन्यानंतर ज्यावेळेला ही नोटीस बजावली गेली त्यावरून संशय उपस्थित केला जातो. त्यामुळे आता ही चाल फक्त सच्चिदानंद सिंहांची आहे की त्यामागे दुसराच कोणी मास्टर माइंड आहे असा सवाल उपस्थित होतोय. याच प्रश्नाचा शोध आता राष्ट्रवादीनं सुरू केला. राष्ट्रवादीतील या संघर्षात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवलं. मात्र खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा पक्षही काही शांत बसलेला नाहीये. आता फुटीर खासदारांची कायदेशीर घेराबंदी करायला ठाकरेंच्या पक्षानं सुरुवात केली आहे. शिवसेना युबीटीच्या संसदीय पक्षाकडून या खासदारांना एक पत्र पाठवत विलिनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बघूयात. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजॉरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस वोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं. शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत राज्यात खळबळ उडवून दिली.
शिवसेना युबीटी पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै रोजी बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या पत्रातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं स्पष्ट भूमिका मांडत केवळ काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलिनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नसल्याचा युक्तिवाद केलाय. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजलं. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. शिवसेना युबीटी पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाहीये. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही असं या पत्रात म्हटलंय. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याची जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी. दरम्यान खासदारांनी या पत्राला केराची टोपली दाखवल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. खासदारांवर त्यांच्या पत्राचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे यावेळेला शिंदे म्हणाले. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त हा केविलवाना प्रयत्न आहे. कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही. दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या समोर जाऊन सगळ्या संसदीय प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळेला दिली आहे. हमारे 7-6 सांसद जो आए हैं उन्होंने पूरी तरह जो कार्रवाई होती है, संसदीय कार्रवाई होती है, लेजिस्लेचर कार्रवाई होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी तरह पूरी करी है. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजॉरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं, शिवसेना के ऊपर होने वाला नहीं. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर आमदारांवरील कारवाईचा प्रश्न, पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 2022च्या फुटीनंतर 4च वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत त्यांचे 6 खासदार फोडले. आता ठाकरेंनी ही कायदेशीर लढाईसाठी आयुध जमा करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंनी फुटीर खासदारांना हे पत्र पाठवत इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण त्याच ऑपरेशन टायगर नंतरचा शिंदेंचा हा पहिला दौरा असल्यानेही या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी. ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच दिल्लीत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार. ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेत भगदाड पाडल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. अमित शहांना देखील ते भेटणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेच्या वाट्याला 2 केंद्रीय मंत्रिपदं येणार अशी चर्चा रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा असल्याचं बोललं जात आहे. युती जी आहे NDA सोबत ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे. ही आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी झालेली युती नाही आहे आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही. ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे.
आमच्या सगळ्यांची शिवसैनिकांची भावना आहे की ह्या राज्यामध्ये कार्यक्षम लोकप्रिय खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांनी जवळजवळ 15 वर्षे काम केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व विविध प्रकल्पांमध्ये राबवलेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं प्रतिनिधित्व करायला त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलं आणि एक डॉक्टर हुशार असलेला फक्त खासदार म्हणून नव्हे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर त्यांनी स्वतःची सिद्ध जी कृतीतून त्यांनी स्वतःमध्ये माझ्या काही गुण आहेत ते गुण त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे की त्यांना केंद्रामध्ये एक चांगलं मंत्रिपद त्यांना मिळावं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबत शिंदेंच्या दौऱ्याला ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाची पार्श्वभूमी. ठाकरेंच्या शिवसेनेनं फुटीर 6 खासदारांवर अजून कुठलीच कारवाई केली नाही. ठाकरेंच्या सेनेकडनं तसे काही संकेतही मिळत नाही आहेत. अशावेळी आगामी लोकसभा अधिवेशनात ठाकरे गटाकडनं तांत्रिक बाबींचा आधार घेऊन या खासदारांवर कारवाई केली जाऊ शकते. याच सर्व तांत्रिक बाबींबाबत एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. कोणाची भेट घेऊ दे, ते संविधानाच्या पेक्षा मोठे नाही तेवढं लक्षात. त्यामुळे संविधानाचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. त्यांच्या ज्या काही शक्यता आहे, पंतप्रधान मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता आहे का त्यांच्या चिरंजीवांना करण्याची आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ता त्यांच्याजवळ आहे. आता कुठे ठेवू आणि कुठे नव्हे अशा स्वरूपाची पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती झालेली आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल, बऱ्याच काही इतर गोष्टी असतात त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाही आहे. एकीकडे ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांना पत्र पाठवलं, त्याचवेळी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे अमित शहांशी चर्चा करणार आहेत. खासदारांवर ठाकरेंनी कारवाईचे संकेत दिलेत तर हीच कारवाई टाळण्यासाठी शिंदेंनी दिल्ली दरबारी धाव घेतल्याचा विरोधक दावा करतायत. त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राम मंदिर दानाविरोधात ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यासाठी आता ठाकरेंचं नागपुरात आंदोलन होत आहे. पण फडणवीस सदस्य असलेल्या मंदिरातच ठाकरेंचे आंदोलनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण मंदिराचा राजकीय वापर होऊ देणार नाही ही भूमिका मंदिराच्या अध्यक्षांनी घेतली. त्यामुळे शिवसेना युबीटी नेत्यांकडून मंदिराची शोधाशोध आता सुरू आहे. इतकंच नाही तर ठाकरेंना रामरक्षा नीट वाचता आली तर मी सुद्धा आंदोलनात सहभागी होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. पाहूयात. ठाकरेंकडून नागपुरात रामरक्षा आंदोलनाची घोषणा. आंदोलनापूर्वीच नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा. ठाकरेंच्या पक्षाकडून राम मंदिराची शोधाशोध. राम मंदिर दान चोरी प्रकरणात ठाकरेंचं मुंबईतल्या हनुमान मंदिरात मोठं आंदोलन झालं. त्यानंतर आता 18 तारखेला नागपुरात ठाकरेंचं आंदोलन होणार आहे. त्याची तयारी सुद्धा ठाकरेंच्या पक्षाकडून सुरू झाली आहे. एकतर नागपुरात संघाचं मुख्यालय, त्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं होम ग्राउंड, त्यामुळे नागपूरच्या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. पण त्यापूर्वीच ठाकरेंच्या आंदोलनावर टीका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंना रामरक्षेची 2 पानं जरी नीट वाचता येत असतील तर मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा पठण करायला तयार आहे असा टोला फडणवीसांनी लगावला. तर दुसरीकडे कधी आंदोलन करावं हे ठाकरेंना कळत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही. मन सांगितली बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं. आता त्यांना रामरक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलं आहे की जो राम का नाही वो किसी काम का नाही, म्हणून रामरक्षा सुरू होती आहे. एकीकडे आंदोलनावरून टीका टिप्पणी सुरू झाली असताना नागपुरात आंदोलन नेमकं कुठे होणार हे सुद्धा अजून निश्चित झालेलं नाहीये. राम मंदिरासाठी शिवसेना युबीटी पक्षाची शोधाशोध सुरू आहे. नागपुरातल्या प्रसिद्ध रामनगर मंदिरात राऊतांनी परवानगी मागितली.
पण केवळ रामरक्षा पठणाची परवानगी देत आंदोलनासाठी मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. तर आम्ही फक्त रामरक्षा पठण करणार, त्याचा राजकारणाशी काय संबंध, असा सवाल ठाकरेंच्या नेत्यांनी केलाय. आमच्याकडे ऑफिशियल पत्र किंवा परवानगी मागण्याचं काहीही आलं नाहीये. काल संजय राऊतचा फोन होता, त्यांनी अत्यंत नम्रपणे म्हटलं, काकासाहेब तुमचं सहकार्य हवं आहे. मी त्यांना म्हटलं की अरे बाबा, आपण रामभक्त आहोत, आपल्याला रामरक्षा राम मंदिरात म्हणण्याकरता कोणाच्याच परवानगीची गरज नसते. पण तुम्ही जर काही आंदोलन करणार असाल, त्याला राजकारण करणार असाल, तर ते मंदिराच्या परिसरात करू नका, कारण त्यांनी मंदिराचं पावित्र्य भंग पावतो. तुमच्या राजकारणाचे जोडे तुम्ही बाहेर काढा, पवित्र मनाने या, तुमच्यासोबत आम्ही रामरक्षा म्हणू. तर ते उद्या येऊन आम्हाला भेटणार आहेत. हा राजकीय कार्यक्रम आहेच नाही ना, हा रामरक्षा पठणचा कार्यक्रम आहे. फक्त आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत. आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत आणि त्यांच्या आता एक ब्रँड आहे ते. आता काही राजकीय कार्यक्रम थोडी आहे की आम्ही आमचे पक्षाचे झेंडे किंवा काही बॅनर घेऊन चाललो, असा काही विषय नाही आहे. रामनगर राम मंदिराच्या या भूमिकेनंतर राऊतांनी इतरही काही पर्यायांचा विचार सुरू केलाय. विशेष म्हणजे या राम मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस हे सदस्य आहेत. मुख्यमंत्री फडणवीस या मंदिराचे सदस्य असल्यानं या मंदिराची निवड ठाकरेंनी केल्याचा दावा मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी फेटाळलाय. पण अजून आमच्या नागपूरमध्ये मी आज जाणार आहे. 4 दिवस माझा मुक्काम आहे. आमचे इतरसुद्धा नेते तिकडे येत आहेत. अंबादास दानवे पोचतील, आमचे सचिव सूरज चव्हाणसुद्धा येत आहेत. एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत. आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याच्यात पाहणी करू आणि मग ठरवू. महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत. मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर आहे. गंगाधरराव आमचा दोस्त होते, गंगाधरराव इथे यायचे तेव्हापासून देवेन येतोय आणि तो त्याच्याचमुळे या शोभायात्रेचा आमचा अध्यक्षही राहिला आहे. तो आमच्या प्रत्येक शोभायात्रेत येतो, आम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतो आणि 600 जे लाईफ मेंबर्स आहेत त्यातला तो एक आहे. त्याच्यामुळे हे त्याचं मंदिर आहे म्हणून इथे कोणी करतंय असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनानंतर 22 तारखेला मंदिराच्या बाजूच्या पटांगणात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावरूनही राजकीय कुजबूज सुरू असताना मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या एका स्वतंत्र मैदानात हा सोहळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून राऊतांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे त्याला भाजप नगरसेवक रितेश गावंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. आणि त्याला प्रत्युत्तर काय देणार? होय आम्ही लुटल्या दानपेट्या म्हणून आम्ही महायज्ञ करतोय, आम्हाला जास्तीत जास्त लूट करता हवी म्हणून. काय मूर्ख लोक आहेत हिंदुत्वाच्या नावानं, हंपक लोक आहेत ते. खरं म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी या लोकांचा बौद्धिक घेतला पाहिजे. आम्ही नागपूरला चाललो आहे, आम्ही त्यांना विनंती करू, हे जे कोण करतायत काय महायज्ञ वगैरे आमच्या विरोधामध्ये, याचा अर्थ तुम्ही अयोध्येतल्या लुटीचं समर्थन करताय भाई. सर्वप्रथम मी उद्धवजींना अभिनंदन करेन. भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आहे. खऱ्या अर्थाने हा जो महायज्ञ आहे तो आदरणीय संदीपजी जोशी यांनी आमचे नेते बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या जन्मदिनानिमित्त तो आपण आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक माननीय देवेंद्रजीच्या याच्यासाठी तो यज्ञ करणार आहेत. तर या प्रकारचा यज्ञ आम्ही रामनगरला इथे आयोजित केलेला आहे. ठाकरेंच्या आंदोलनाच्या आधीच हा सगळा राजकीय कलगीतुरा, आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय आहे, फडणवीस आणि गडकरींची होम पिच आहे. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना आव्हान देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून असेल. आता प्रत्यक्षात आंदोलन नेमकं कुठे होतं आणि ठाकरे आपल्या टीकेची तोफ कोणत्या दिशेला वळवतात हे आंदोलनाच्या दिवशी कळेलच. अमर काणे, झी24 तास, नागपूर. 3 वर्षांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या बॅनरवर त्यांचा फोटो वापरण्यास बंदी घातली. पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर पुन्हा शरद पवारांचा फोटो दिसणार आहे. तशी परवानगी स्वतः शरद पवारांनी दिल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यक्षांनी केलाय. त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत आहेत का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनी दिलेली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलेली ही माहिती. त्यांच्या दाव्यानुसार आता जळगावात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकणार आहे. संजय पवारांच्या या दाव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची ही नांदी आहे का याची राज्यात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे बॅनर आणि पोस्टरवर रितसर फोटो वापरण्यासंदर्भात परवानगी द्यावी म्हणून संजय पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे साहेब सोडून गेले त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा फोटो वापरला, बाळासाहेबांचा आदर केला. उद्धव साहेब ठाकरेंनी नाही सांगितलं तरी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पवार साहेबांनी आम्हाला जो नकार दिला होता फोटो वापरण्याचा, तो एक धागा पकडत मीच एक आमचे आणि पवार साहेबांचे कौटुंबिक, राजकीय, सामाजिक संबंध असल्या कारणाने पवार साहेबांचं नातं आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर पवार यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. याच विचाराने मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे. आणि त्यामुळे साहेबांनी माझं पत्र पूर्ण वाचलेलं आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनीच लिहून माझ्या लेटर पॅडवर मला दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांचा फोटो वापरू नये म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत देऊन टाकले. संजय पवार यांच्या या दाव्यावर जर आक्षेप घ्यायचाच असता तर तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच त्यांच्याच जिल्हाध्यक्षांच्या दाव्याविरोधात मत उमटलं. शरद पवारांचा फोटो वापरणं हा संजय पवारांचा व्यक्तिगत निर्णय असून पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी या फोटोला एक प्रकारे विरोधच केलाय. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही. तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात. पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या या मतभेदानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मैदानात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. अजित पवार यांच्यानंतर अनिल पाटील हे सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या बाजूने नसल्याचं सांगत त्यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रमोद पाटलांनी सवाल केलाय. अजितदादांच्या निधनाच्या नंतर अनिल पाटलांचे सगळे स्टेटमेंट तपासून पहा. विलिनीकरणाच्या बाजूने ते कधी बोलले नाही, विरोधातच बोलले. अजितदादांच्या पक्षामध्ये अंतर्गत कलहाचं ज्यावेळेला आलं त्यावेळेला अनिल पाटील साहेबांचं स्टेटमेंट कधी सुनेत्राताई पवार, पार्थ पवारांच्या बाजूने नव्हतं. त्यांचे सगळे मागचे स्टेटमेंट पहा तुम्ही. तेव्हा ते शरद पवार साहेबांचा फोटो लावा या बाजूने बोलतीलच कसे? त्यांच्याकडून अपेक्षा नाही. ते मूळ हे भाजपाचे होते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत जळगावमधनं त्याची सुरुवात करण्याची तयारी संजय पवार यांनी केली. परवानगी मिळाल्याचं सांगत पक्षाच्या बॅनरवर अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांचा फोटो वापरण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यांच्या या दाव्यानं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर लगेच अनिल पाटलांनी समोर येत या चर्चेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पवारांच्या फोटोवरून सुरू झालेल्या या राजकारणावरून राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवारांच्या पक्षात असलेले मतभेद पुन्हा एकदा जाहीर झाले. जळगावहून वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH